नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। गांधीनगरमधील व्यापाऱ्याच्या टेम्पोमधून 1,78,00,000 रुपयांची रोकड चोरणाऱ्या टोळीला अटक। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई। गांधीनगर येथील व्यापाऱ्याच्या टेम्पोमधून तब्बल 1,78,00,000 रुपयांची रोकड चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांच्या मार्फत पर्दाफाश करण्यात आला। या प्रकरणी 5 आरोपींना ताब्यात घेऊन चोरीची रोकड, दुचाकी आणि मोबाईल असा एकूण 1,78,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। दिनांक 13 जून 2025 रोजी रात्री गांधीनगरमधील गुडलक स्टेशनरीच्या कंपाऊंडमध्ये पार्क केलेल्या अशोक लेलँड टेम्पोच्या डॅशबोर्डमधून अज्ञात चोरट्यांनी रोकड चोरली होती। या प्रकरणी फिर्यादी कैलास वसंत गोरड यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। चोरीस गेलेली एकूण रक्कम 1,78,00,000 रुपयांची रोकड होती। सदर प्रकरणाच्या गांभीर्यामुळे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी एलसीबीच्या पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना तपासाची जबाबदारी दिली। पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे व जालिंदर जाधव यांच्या नेतृत्वाखाली 2 पथकं तयार करण्यात आली। गोपनीय माहितीवरून हॉकी स्टेडियम परिसरात सापळा रचून टोळीतील प्रमुख आरोपी योगेश पडळकर व इतरांना अटक करण्यात आली। आरोपींची नावे पुढीलप्रमाणे: योगेश किरण पडळकर वय 30 राहणार लक्षतीर्थ वसाहत, स्वयं उर्फ गोट्या सचिन सावंत वय 19 राहणार बुधवारपेठ, सम्राट संजय शेळके वय 24 राहणार लक्षतीर्थ वसाहत, स्वरूप शेळके मुख्य माहिती पुरवठादार, एक विधी संघर्षग्रस्त बालक। आरोपींच्या चौकशीतून चोरीची रोकड ही स्वयं सावंत यांच्या बुधवार पेठेतील खोलीत लपवून ठेवण्यात आली होती अशी माहिती मिळाली। त्यानुसार छापा टाकून 1,78,00,000 रुपयांची रोकड, 2 मोटरसायकली व 3 मोबाईल हँडसेट असा एकूण 1,79,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही कौतुकास्पद कारवाई पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोळे पाटील, अपर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर आणि त्यांच्या पथकाने केली। कोल्हापूर जिल्हा पोलीस कडून एक चांगली कामगिरी झालेली आहे। गांधीनगरचा एक गुन्हा होता ज्यांच्यामध्ये जवळपास 1,90,00,000ची कॅश जी आहे बॅग मधून पार्किंग मध्ये गाडी लावली होती, त्यांच्यामधून बॅग मधून पैसे काढण्यात आले होते। त्यासाठी गांधीनगर पोलीस स्टेशन मध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला। एलसीबी कोल्हापूरची टीम, लोकल पोलीसची टीम ने त्यांचा पूर्णपणे तपास करून पाठपुरावा करून एक चांगली रिकव्हरी, आतापर्यंत 1,78,00,000ची कॅश रिकव्हर झालेली आहे आणि त्यांच्या सोबत 5 आरोपी ज्यांच्यामध्ये एक मायनर आहे आणि 4 मेजर आहे ते ताब्यामध्ये घेण्यात आलेले आहे। सोबत 2 गाडी आणि 3 मोबाईल सुद्धा जप्ती करण्यात आलेले आहे। पुढची पण कारवाई चालू आहे। पुढचं जे शिल्लकची रक्कम आहे 10-12 लाखाची त्यांचा पण पाठपुरावा चालू आहे। तर गुन्ह्यामध्ये 90% वरची रिकव्हरी झालेली आहे आणि सगळे आरोपी एलसीबीची टीमने, लोकल पोलीस स्टेशनची टीमने दिवस रात्री एक करून सगळ्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे। तर असा एक जनरल पब्लिकला पण आव्हान राहील की काही असेल, कोणाला काही रिपोर्ट करायचं तर नक्की आम्हाला संपर्क करा, आम्ही पुढची कारवाई करणार। पथकात सहभागी इतर अधिकारी, कर्मचारी, उपनिरीक्षक संतोष गळवे, जालिंदर जाधव, पोलीस कॉन्स्टेबल वैभव पाटील, महेंद्र कोरवी, योगेश गोसावी, रजाक कांबळे, प्रदीप पाटील, विशाल खराडे, संतोष बर्गे, गजानन गुरव, शिवानंद मठपती, परशुराम गुजरे, कृष्णात पिंगळे, अरविंद पाटील, अमित मर्दाने, सतीश तानुगडे, सचिन बेंडखळे व महिला पोलीस कर्मचारी सायली कुलकर्णी यांचा मोठा सहभाग होता। सदर गुन्ह्यात आणखी कोणी सहभागी आहे का याचा तपास सुरू असून गांधीनगर पोलीस ठाणे पुढील कारवाई करत आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।